नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास. या अगोदर झालेले जे पेपर आहेत म्हणजे 2013 ते 2025 दरम्यान झालेल्या पेपरमधील परिसर अभ्यास या विषयाच्या अंतर्गत आपण जे नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयाचे एकूण 32 प्रश्न विचारण्यात आले होते. या 32 प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपलं ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप डाऊन नसेल केलं तर डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला TET दोन्ही पेपरचे ओल्ड क्वेश्चन पेपर अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर दोन्ही पेपरचे सराव पेपरसुद्धा तुम्हाला तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे पेपर तुम्ही सोडू शकता, त्याचबरोबर व्ह्यूज करू शकता आणि तुम्ही या प्रत्येक पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओ देखील बघू शकता. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्नांचं वाचन करूयात. 2025मध्ये परिसर अभ्यासातील राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्राचे प्रश्न वाचूयात. प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत असं म्हटलं आहे. कोणाची नेमणूक करत नाहीत? तर उपराष्ट्रपतीची राष्ट्रपती नेमणूक करत नाहीत. त्यानंतर खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? तर यापैकी अयोग्य विधान आहे 2 विधान आयोग आहेत. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहेत, हे पण अयोग्य आहे. आणि तिसरं पण अयोग्य आहे, ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतात. हे दोनही विधानं अयोग्य आहेत, म्हणून 2 उत्तर आहेत. नेक्स्ट, 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या? 1991 मधील तर पर्याय अ आहे आर्थिक उदारीकरणास विरोध, म्हणजे अ येईल. सोव्हिएट युनियनचे विघटन ब त्यामध्ये येईल, अ येईल. जागतिक शीतयुद्धास सुरुवात हा पर्याय येणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर ते सुरू झालं होतं 1945ला. म्हणजे अ आणि ब. मग असा कोणता पर्याय सांगतो आपल्याला? असा पर्याय सांगतो पर्याय क्रमांक 1, फक्त अ आणि ब. त्यानंतर राज्यसभा हे सभागृह नाही. तर राज्यसभा हे कोणते सभागृह नाही? वरिष्ठ, द्वितीय, कनिष्ठ, कायमस्वरूपी? तर ते कनिष्ठ सभागृह नाही. त्यानंतर 2024मध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते त्यांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? तर सदस्यासाठी 21 वर्ष, पर्याय 2. लोकसभा हे सभागृह आहे. तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. त्यानंतर भूदल जनरल, तर वायुदल काय? तर लगेच आपल्या लक्षात येतं की एअर चीफ मार्शल, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात? तर भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना बघा, लोकसभेचे सदस्य असतात, राज्यसभेचे असतात आणि विधानसभेचे असतात. म्हणजे 3ही ABC, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असं उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची अट, कमाल वय वर्षाची अट काय आहे? तर ती आहे वय वर्ष 7 ते 18, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट आहे 2021ला जो पेपर झाला त्यामधील प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही म्हटले? तर मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक संस्थेत असतात? तर पंचायत समितीमध्ये, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती आहे? तर ती आहे राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो.
ही विसंगत बाब आहे, तिथं असतं पाहिजे होतं, म्हणून हीच विसंगत आहे पर्याय 4. त्यानंतर 2020मध्ये जो पेपर झाला होता त्यातील प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल? तर तो घटनात्मक अधिकार आहे, पर्याय 2. त्यानंतर उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? तर इम्फाल, पर्याय 2. नेक्स्ट, संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे? तर WHO चं आहे. नेक्स्ट, जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? तर योग्य पर्याय आहे, जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. त्यानंतर नेक्स्ट, 2018मध्ये जो पेपर झाला त्यामधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? तर योग्य आहे, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात, म्हणजे पर्याय 2. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालीलपैकी कोणता आहे? तर घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते आहे? तर ते आहे शिलाँग, पर्याय 1. त्यानंतर संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? तर व्हिएन्ना येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं मुख्यालय आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 2017मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही म्हटलंय? मूलभूत अधिकार नाही, तर मानवाधिकार हा मूलभूत अधिकार नाही, पर्याय 2. त्यानंतर किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते? तर हे नगर परिषदेमध्ये असते, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालील पर्यायातील राज्यपालासंबंधित विसंगत बाब कोणती आहे? तर राज्यपालाशी विसंगत बाब आहे, राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. त्यानंतरचा 2016ला झालेला जो पेपर आहे त्या पेपरमधील प्रश्नांचं आपण वाचन करूयात. प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? तर वैशिष्ट्य केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे, हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर देवेंद्र विधान परिषद सदस्य, अनिता पंचायत समिती सभापती आणि ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात. या माहितीवरून खालील योग्य विधानं कोणती आहेत? तर योग्य विधान आहे बघा, अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असेल. त्यानंतर फ्रान्सिस संसद सदस्य म्हणून कार्यकाल जास्तीत जास्त 5 वर्ष असेल, आणि म्हणजे पर्याय 3. त्यानंतर आधुनिक काळात खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारची लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे? तर प्रत्यक्ष लोकशाही ही अव्यवहार्य ठरत आहे. त्यानंतर 2014चे प्रश्न वाचूयात. 2014मधील राज्याचा प्रश्न आहे, भारतीय राजमुद्रा खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता किंवा कोणते प्राणी आहेत? तर बघा, भारतीय राजमुद्रेवर सिंह आहे, त्यानंतर घोडा पण आहे आणि बैल पण आहे, म्हणजे तिन्ही प्राणी आहेत, ब आणि क, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचं प्रमुख कारण कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 2
कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा एक प्रघात आहे. त्यानंतर पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारं विधान कोणतं आहे? तर पर्याय 1, गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. हेच ग्रामसभेचं वैशिष्ट्य नसणारं विधान आहे. त्यानंतर 2013 मधील जे प्रश्न आहेत, 2013 मधील प्रश्नांचं वाचन करूयात. राष्ट्रपती हे नसतात म्हणले, तर राष्ट्रपती हे देशाचे वास्तविक प्रमुख नसतात, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर समवर्ती सूचीमध्ये, पर्याय 3. त्यानंतर खालील पर्याय गटातील गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. तर गटात न बसणारा आहे WTO, जागतिक व्यापार संघटना. अशा पद्धतीनं आपण 2013 ते 25 या दरम्यान परिसर अभ्यासातील राज्यशास्त्र आणि नागरिक शास्त्राच्या प्रश्नांचं वाचन केलं. इतरही विषयांचे वाचणारे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याचबरोबर विश्लेषणाचे व्हिडिओ देखील बनवलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही स्वतंत्र जाऊन यूट्यूब चॅनलवर बघू शकता. तसेच आमचे सोशल मीडियाचे इतर प्लॅटफॉर्म जॉईन करा, फॉलो करा. तिथं देखील अतिमहत्त्वाची माहिती असते. धन्यवाद.